नमस्कार. मी डॉक्टर देवकर सूर्यकांत, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका. अ, आत्ता सध्या माझ्याकडं अन्न परवाना विभाग, एड्स विभाग हे 2 विभाग माझ्याकडे कार्यरत आहे यामध्ये. आत्ता ॲट प्रेझेंट अन्न परवाना विभाग हा एक माझ्याकडे आलेला आहे. यामध्ये हॉस्पिटल रजिस्ट्रेशन असतात किंवा लॉजिंग, बोर्डिंग किंवा ब्युटी पार्लर ह्यांना आपण पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत परवाना दिला जातो. याची कार्यप्रणाली अशी असते की आपल्याकडं 15 क्षेत्रीय कार्यालय आहेत. त्या ठिकाणी आपले 15 वार्ड मेडिकल ऑफिसर आहेत. त्यांच्याकडं कुठलंही प्रकरण दाखल झाल्यानंतर तिथं ते साईट व्हिजिट करतात, शहानिशा करतात. सर्व डॉक्युमेंट चेक करून इकडं मुख्य कार्यालयाकडे ती फाईल येते. इकडं आल्यानंतर आपण ते सर्व डॉक्युमेंटची पडताळणी करतो आणि माननीय आरोग्य प्रमुख यांच्या मान्यतेने आपण त्यांना परवाना देत असतो. आता यामध्ये जर काही परवाना असे असतात, हॉस्पिटल म्हणा किंवा दुसरे कुठले असतील, ब्युटी पार्लर, सलून वगैरे, तर यांनी जर परवाना घेतला नसेल तर त्यांना आपण आपल्या वार्ड मेडिकल ऑफिसर हे आणि आम्ही नोटीस काढत असतो की त्यांना परवाना घेण्याकरता आम्ही प्रवृत्त करत असतो. विना परवाना जर काय असं असेल तर त्यांच्यावर आपण जे काही ॲक्ट आहे त्यानुसार आपण कारवाई करत असतो. हे रुटीन प्रोसेस चालू असते. यामध्ये काही खंड आम्ही पाडत नाही. हे झालं अन्न परवाना विभागाबद्दल, हॉस्पिटल किंवा याबद्दल. दुसरा एक विभाग आहे एड्स विभाग. हा विभाग देखील माझ्याकडे आहे. यामध्ये आपण या विभागामध्ये महत्त्वाचं काम म्हणजे जनजागृती. यामध्ये जनजागृती जेवढी करू तेवढी कमी आहे. यामध्ये आपण वेगवेगळे, आता गणपती उत्सव झाला, नवरात्र उत्सव आता येत आहे. गणपतीमध्ये पण सर्व मंडळांना आपण बॅनर, पोस्टर या माध्यमातून जनजागृतीचे साहित्य वाटप केलेलं आहे. नंतर आता नवरात्र उत्सवामध्ये देखील आपण ज्या आपल्याकडं जे मंदिरामध्ये ज्या बरेच भाविक येत असतात दर्शनाकरता, तर त्याकरता आपण त्या बाहेरच्या बाजूला आपण टेम्पो डिस्प्ले ठेवलेला असतो. त्या ठिकाणी देखील आपण बॅनर, पोस्टर किंवा पॅम्पलेट वाटत असतो की जेणेकरून जनजागृती हा अतिशय महत्त्वाचा पार्ट असल्यामुळं की हे करणं कंटिन्युअस हे गरजेचं आहे. आता एड्सचे पेशंट जर म्हटलं तर साधारणतः 1000 ते 1300 या दरम्यान दरवर्षी हे पेशंट येतात. याचं प्रमाण आता फार कमी आलेलं आहे. ह्याला मुख्य कारण म्हणजे जनजागृती. जनजागृती जर व्यवस्थित असेल तर हे प्रमाण नक्कीच कमी होतं. आता येणाऱ्या काळात आता एड्स डे देखील आपण साजरा करत असतो. तो 1 डिसेंबरला आपण साजरा करत असतो. त्यावेळेला आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती, टेम्पो डिस्प्ले किंवा युवक युवती मेळावा घेत असतो. रेड लाईट एरियामध्ये आपण प्रबोधन करत असतो. हे सर्व माध्यमातून इव्हन रांगोळी काढत असतो. आपल्या इथं खूप छान प्रकारे रांगोळी काढत असतो आपण. तर एक मी विनंती करतो की आवर्जून आपण 1 डिसेंबरची रांगोळी पाहण्यासाठी मुख्य जे प्रवेशद्वार आहे आपलं महानगरपालिकेचं, त्या ठिकाणी आपण ते करत असतो. माय राईट या अंतर्गत TV10ने हा जो उपक्रम हे केलेला आहे, त्यासाठी मी हे आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. पुनश्च धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.